योहानकृत शुभवर्तमान अध्याय 2 वचन 1 पासून 5 पर्यंत. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलेयातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होते. येशू व त्याचे शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. आणि मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्याच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, त्याच्याशी तुझा आणि माझा काय संबंध? माझी वेळ अजून आलेली नाही. त्या आई चाकरांना म्हणाली, हे तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्ही करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मेरे भाई और बहनों, या वचनामध्ये प्रभू येशू सांगू इच्छितो की ज्या वेळेला कान्हा ह्या गावामध्ये लग्नाचं आमंत्रण होतं, कान्हा या गावामध्ये लग्न होतं आणि तिथे येशूच्या शिष्य आणि येशूची आई पण तिथे उपस्थित होते ते. आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर तिथे उपस्थित होता. तुम्हाला माहिती असेल, कारण ज्यांना लग्नाचं आमंत्रण असतं ते तिथे लग्नाला जातात. इथे लिहिलेलं आहे की कान्हा इथे लग्न होतं आणि येशूची आई तिथे उपस्थित होते. आणि येशू आणि त्याचे शिष्य ह्यांना देखील लग्नाचं आमंत्रण होतं. त्यामुळे येशू आपल्या शिष्याबरोबर त्या ठिकाणी उपस्थित होता. आणि त्यावेळेला द्राक्षरस संपला. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहीत असेल की लग्नाची ज्या वेळेला लग्न असतं मुलगीचं किंवा मुलगाचं, तर 1 महिना अगोदर सर्व तयारी करायला लागते. हालेलुया. कपडे घ्यावं लागते, हॉल बुकिंग करावं लागतो, मंडप घालावं लागतो, जेवणाची तयारी करावी लागते. ही सर्व तयारी करायला टाईम लागतो. आणि ह्या ठिकाणी लग्न होतं त्यावेळेला येशूची आई तिथे उपस्थित होते. म्हणजे त्यांच्या कोण नातेवाईक असतील, येशूची आई तिथे उपस्थित होते. आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर, त्यांना पण आमंत्रण होतं म्हणून येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या ठिकाणी तिथे उपस्थित होता. आणि लग्न झाल्यानंतर जेवण असतं. आणि जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम किंवा सरबत वगैरे असतो. हालेलुया, हालेलुया. यहुदीच्या रीतीप्रमाणे इथे लग्न झाल्यानंतर द्राक्षरस देण्यात आला होता. आणि द्राक्षरस संपला. तिथे लग्नाच्या वेळेला द्राक्षरस संपला. त्यावेळेला येशूची आई येशूकडे का गेली? हालेलुया, हालेलुया. हा मोठा प्रश्न आहे की जिथे लग्न असतं तिथे काय संपलं, जेवण संपलं किंवा दुसरे काय व्यवस्था कमी असेल तर त्या नवरदेवाला किंवा नवरदेवाच्या आईवडिलाला विचारपूस करतात, बाबा इथे हे संपलेलं आहे किंवा इथे पार्किंग नाही किंवा इथं जेवण नाही. हालेलुया, हालेलुया. ज्यांच्या घरी लग्न असतं त्यांना ते विचारतात नातेवाईक, किंवा इथे कमी आहे, इथं जेवण कमी आहे किंवा आईस्क्रीम कमी आहे. हालेलुया. तसं इथे द्राक्ष संपल्यानंतर येशूची आई त्या नवरदेवाकडे गेली नाही किंवा ज्यांच्या घरी लग्न होतं त्यांच्या घरी ती गेली नाही, तर ती येशूकडेच का गेली? हालेलुया, हालेलुया. हा मोठा प्रश्न आहे. ती येशूकडे का गेली? कारण द्राक्षरस संपलेला आहे आणि तिथे लगेच व्यवस्था होऊ शकत नाही, कारण द्राक्षरस बनवायला टाईम लागतो. हालेलुया, हालेलुया. ते द्राक्षरस बनवायला टाईम लागतो. त्यामुळे इथे लगेच व्यवस्था होणार नाही की बाजारात जाऊन ते घेऊन येऊ शकत नाहीत. हालेलुया, हालेलुया. त्यामुळं ती येशूकडे गेली, कारण तिला माहीत होतं की येशू कोण आहे. तेथील लोकांना माहीत नव्हतं येशू कोण आहे, पण येशूच्या आईला माहीत होतं की येशू कोण आहे. कारण येशूचा जन्म होण्याच्या अगोदरच ती कुवारी असताना परमेश्वराचा देवदूत गॅब्रिएल याने तिला सांगितलं होतं की तुझ्या पोटी जो जन्म घेणार आहे तो देवाचा पुत्र असेल, दाविदाचा वंशज असेल, त्याचं राज्य युगानुयुग असेल, ते कधी संपणार नाही आणि त्याचं नाव तू येशू ठेव. हे तिला सांगितलेलं होतं आणि तिला माहीत होतं की हा देवाचा पुत्र आहे. त्यावेळेला तिने त्या देवदूताला प्रश्न पण केला होता की मी कुवारी आहे, हे कसं होऊ शकतं? त्यावेळेला देवदूताने सांगितलं की पवित्र आत्मा तुझ्यावरती उतरेल आणि पवित्र आत्म्याद्वारे तू गर्भवती धारण करशील. हालेलुया, हालेलुया. त्यामुळे तिला माहीत होतं की जो येशू आहे, जो माझा मुलगा इथं उपस्थित आहे, तोच हा करू शकतो. हालेलुया, हालेलुया. तोच इथे द्राक्षरस बनवू शकतो, कारण तो सामान्य मनुष्य नाही. तो सामान्य मनुष्य नाही, कारण लोकांना माहीत नाही का हा देवाचा पुत्र आहे. हालेलुया, हालेलुया.
कारण येशूला पण माहीत होतं, हालेलुया हालेलुया हालेलुया, तिच्या वडिलाला पण माहीत होतं की हा देवाचा पुत्र आहे. ज्यावेळी ती गर्भवती होती त्यावेळी त्याला समजलं की लग्नाच्या अगोदरच ही गर्भवती आहे. त्यावेळी त्याने रात्रोरात विचार केला की मी हिला सोडून देईल, हालेलुया. पण देवदूताने त्याला दर्शन देऊन सांगितलं की तिच्या पोटी जो जन्म घेणार आहे तो परमेश्वराचा पुत्र आहे आणि ते पवित्र आत्म्याद्वारे गर्भधारणा केलेली आहे, हालेलुया हालेलुया. मग त्याला पण माहीत होतं, हालेलुया. आणि जे मेंढपाळ होते, ज्यावेळेला येशूचा जन्म बेथलेहममध्ये झाला त्यावेळेला आनंदाची बातमी सुवार्ता मेंढपाळाला सांगण्यात आली की तुमच्यासाठी दाविदाच्या घराण्यामध्ये येशूचा जन्म झालेला आहे आणि ते देवाचा पुत्र आहे. आणि ते मेंढपाळ तिथं आले होते आणि त्यांनी बघितलं होतं, हालेलुया. त्यांना पण येशूबद्दल माहीत होतं, हालेलुया हालेलुया. परंतु ज्यावेळेला येशू हे सर्व त्यांना माहीत होतं, पण येशूला ज्यावेळेला रातोरात दुसऱ्या देशामध्ये नासरतमध्ये नेण्यात आलं, हालेलुया, त्यावेळेला त्या मेंढपाळांना विसर पडला होता, हालेलुया हालेलुया. त्याचा विसर पडला होता की दाविदाच्या घरामध्ये येशूचा जन्म झालेला आहे. का विसर का पडला? कारण हेरोद राजाने सांगितलं होतं की 2 वर्षाखाली जी मुलं आहेत सर्वांना मारून टाका. आणि त्यांना वाटलं की हा पण मेला असेल, हालेलुया. पण रातोरात त्याला दुसरीकडे नेलं होतं, त्यामुळं ते ओळखू शकले नाहीत, हालेलुया. येशू कोण आहे हे ओळखू शकले नाहीत, हालेलुया हालेलुया. आणि येशूच्या शिष्यांना पण माहीत होतं का योहान बाप्तिस्मा करणाऱ्याने सांगितलं होतं की माझ्या पाठीमागून जे येणार आहे ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करेल. त्याच्या पायथ्यानाचं सोडवण्यासाठी मी योग्य नाही, हालेलुया हालेलुया. पण हे बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू 40 दिवस त्याने उपवास केले होते, त्यामुळे त्यांना तो विसर पडला होता, हालेलुया हालेलुया. या सर्वाचा विसर पडला होता. पण ज्या वेळेला ते लग्नाला तिथे आले आमंत्रणाला, येशू बरोबर आपले शिष्य पण, आणि त्यावेळेला द्राक्षरस संपल्यानंतर येशूच्या आईला आठवण झाली की हा परमेश्वराचा पुत्र आहे, हालेलुया हालेलुया. आणि हा द्राक्षरस इथे बनवू शकतो, सामान्य मनुष्य बनवू शकत नाही, हालेलुया हालेलुया. त्यावेळेला ती येशूकडे गेली आणि म्हणाले की द्राक्षरस संपलेला आहे. त्यावेळेला येशू तिला म्हणाला, बाई तुझा आणि माझा ह्यात काय संबंध, माझी अजून वेळ आलेली नाही, मला प्रगट करू नकोस, हालेलुया हालेलुया. कारण येशू ह्या जगामध्ये कशासाठी आला होता? मानवाच्या उद्धारासाठी आला होता, हालेलुया. परमेश्वराने ज्यावेळेला शब्दानं सारी सृष्टी निर्माण केली, हालेलुया, आणि परमेश्वराने आदाम हेवेला बनवलं होतं, पण सैतानाने आदाम हेवेला च्या हातून पाप झाला आणि त्यांना बाहेर काढले, हालेलुया हालेलुया. आणि मग परमेश्वराने सैतानाला देखील धरती बाहेर काढलं, कारण त्याला गर्व झाला होता. आणि सैतानाबरोबर अनेक देवदूत आले होते आणि या धरतीवरती वास करत होते, हालेलुया हालेलुया हालेलुया. पण काही लोकांना हे माहीत नव्हतं. ज्यावेळेला येशू म्हणाला तुझा आणि माझा काय संबंध, त्यावेळेला येशूची आई तिथे थांबली नाही, हालेलुया. येशू तिला बोलला की तुझा आणि माझा काय संबंध. त्यावेळेला ते आचार्याच्या हाताखाली जे जेवण बनवणारे होते त्यांना ती म्हणाले, त्या साखरांना ती म्हणाली की जो काय सांगेल ते तुम्ही करा, हालेलुया हालेलुया. तो जो काय तुम्हाला सांगेल ते तुम्ही करा, एवढं बोलून ते तिथून निघून गेले. त्यावेळेला येशू त्या चाकरांना म्हणाला, कारण तिथे पाण्याने 6 राजन भरलेले होते, म्हणजे द्राक्षाने भरलेले होते आणि ते लग्नाच्या वेळेला संपले होते. आणि ते राजन यहुदेच्या शुद्धीप्रमाणे ते रिते झाले होते, हालेलुया. 2-2, 3-3 मन पाणी मावल असे ते राजन होते. त्यावेळेला येशू त्यांना म्हणाला, येशू कोणाला म्हणाला? ज्या आचार्याच्या हाताखाली जे साखर होते त्यांना म्हणाला की ते राजन पाण्याने काठोकाठ भरा, हालेलुया हालेलुया. आता त्यांनी तिथे प्रश्न विचारला नाही की इथे द्राक्षरस पाहिजे, पाणी नाही, हालेलुया. लोकांना पाणी नाही पाहिजे तर द्राक्षरस पाहिजे, द्राक्षरस संपलेला आहे आणि तुम्ही पाणी कशाला भरायला सांगताय, हालेलुया हालेलुया. त्यांनी प्रश्न केला नाही, हालेलुया. कारण जे प्रश्न करत नाहीत तिथे देव चमत्कार करत असतो, हालेलुया हालेलुया. मनामध्ये संशय धरता कामा नये, हालेलुया. कारण काही लोक इकडे येतात
आणि मग म्हणतात अरे इथे नुसतं बांबूचा हावला आहे, इथे चमत्कार होतील का, संशय धरतील. तर तिथे चमत्कार परमेश्वर करत नाही. म्हणून येशूने त्याच्या गावामध्ये चमत्कार केले नाहीत. का केले नाहीत? तर ते म्हणायचे की हा यहुद्याचा मुलगा आहे, हा मरियमचा मुलगा आहे, येसूपचा मुलगा आहे, आम्ही ह्याला पाहिलेलं आहे, लहानाचं मोठं झालेलं आहे, हा तो थोडा देवाचा पुत्र असेल, हा थोडा चमत्कार करेल. हालेलुया. त्यांच्या अविश्वासामुळे तिथे चमत्कार तो करू शकला नाही. हालेलुया. पण जिथे लोकांचा विश्वास असतो आणि जो काही देव सांगेल ते आपण करतो, त्यावेळेला देव तिथे काम करत असतो, चमत्कार करत असतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून विश्वास ठेवावा लागतो. तुम्ही पाहिलं असेल, पहिल्या सेक्शनमध्ये काय साक्ष आल्या. हालेलुया. आणि शिष्टांनी प्रवचन दिलं की काही लोक काय करतात, लास्ट स्टेपला येशूकडे येतात. हालेलुया. पहिले आजार आले की इकडे जा तिकडे जा, सर्वीकडे जातात आणि लास्ट स्टेप सांगितली डॉक्टरने की मग ते इकडे येतात. हालेलुया. असं ज्या वेळेला शिष्टाने सांगितलं त्यावेळेला गेटवरून एक बहिणीला तिचा नवरा घेऊन आला. हालेलुया. हालेलुया. 2 मुलं होती आणि त्या बहिणीला घेऊन आला. त्यावेळेला तिला विचारलं की तुम्हाला काय आजार आहे? ती म्हणली टीबीचा त्रास आहे. आणि नवरा सर्व सांगू लागला. हालेलुया. तिला टीबीचा त्रास आहे. तिला शिवडीला टीबीचं हॉस्पिटल आहे, तिथे पण नेण्यात आले होते, अनेक ठिकाणी तिला नेण्यात आले होते, पण ती ठीक होऊ शकली नाही. आणि लास्ट स्टेप आहे. सर्व केल्यानंतर येशूची आठवण आली. हालेलुया. हालेलुया. सर्व केल्यानंतर येशूची आठवण आली. हालेलुया. आणि मग तिला ते घेऊन आले. तेव्हा लास्ट स्टेप आहे हे सांगलेले आहे. हालेलुया. हालेलुया. पण देवाला सर्व काही शक्य आहे. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. विश्वास जर त्यांनी ठेवला तर परमेश्वर काम करू शकतो. हालेलुया. तुम्ही पाहिलं असेल त्या सकाळच्या सेक्शनमध्ये एका बंधूने साक्ष दिली की त्याचा बिझनेस चालत नव्हता. त्याने बरेच प्रयत्न केले, त्याने शिबिर पण केलेले. मी पाहिलं त्याने 2-3 शिबिर केलेले त्या कुटुंबाने. हालेलुया. हालेलुया. त्यांचा बिझनेस चालत नव्हता. पण ज्या वेळेला परमेश्वराने सांगितले तू दान दे, काही लोक काय करतात, जे हाताला येईल ते दान देतात. हालेलुया. हालेलुया. की बायबलच्या नियमाप्रमाणे दशमांश देत नाहीत. हालेलुया. ज्या वेळेला परमेश्वराने सांगितले की तू दान दे आणि त्याने दान दिले आणि 8 दिवसातच त्याचा परिणाम त्याला जाणवला. त्याचा बिझनेस चांगला चालू लागला. हालेलुया. हालेलुया. त्या बिझनेसवरती आशीर्वाद आले. हे कशामुळे झालं तर त्यांनी विश्वास ठेवला. हालेलुया. त्याच्या 3 ते लहान मुलीला काय पक्षघात झाला होता. हालेलुया. डॉक्टरने सांगितले की मोठ्या डॉक्टरला दाखवावं लागेल. हालेलुया. पण त्या बहिणीने विश्वासाने प्रार्थना केली. सकाळी मोठ्या डॉक्टरला दाखवायला लागेल. तिने रातभर विश्वासाने प्रार्थना केली आणि सकाळी डॉक्टर येण्याच्या अगोदरच तिचा तो पक्षघातीचा दुष्टात्मा पूर्णपणे निघून गेला. हालेलुया. हालेलुया. म्हणजे आपण विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. कारण देव जे काय सांगतो ते आपण केलं पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल नैनी या ठिकाणी येशू चालला होता आपल्या शिष्यांबरोबर आणि तिकडून विधवेचा मुलगा, एकुलता एक मुलगा मरण पावला होता. एकुलता एक मुलगा, तिचा लाचचा सहारा. हालेलुया. आणि ती अंत्ययात्रा चालली होती, मृत्युक यात्रा चालली होती आणि इथून आनंद यात्रा चालली होती. येशू आपल्या शिष्यांबरोबर चालला होता. हालेलुया. हालेलुया. आणि येशूला त्या बाईचा कळवळ आला. ती आक्साबुक्सा रडत होती, तिचं दुःख पाहवलं नाही. आणि येशू तिकडे गेला आणि म्हणाला थांबा. हालेलुया. थांबा बोलल्याबरोबर ते लोक थांबले. अंत्ययात्रा असते, तुम्ही कोण असे बोलले रस्त्याने जा थांबा तर कोण थांबतात का? अरे तू कोण होणार थांबणार? हालेलुया. पण ते लोक थांबले. हालेलुया. हालेलुया. ते थांबले. त्यावेळेला येशूने चमत्कार केला. हालेलुया. येशूने सांगितलं मुला उठ. त्या क्षणी तो मेलेला मुलगा उठला आणि येशूने त्याचा हात धरून त्याच्या आईच्या स्वाधीन केला. हालेलुया. हालेलुया. कारण ते लोक तिथे थांबले. हालेलुया. हालेलुया. म्हणून येशू ज्या वेळेला देव आपल्याला सांगतो त्यावेळेला आपण करतो, त्यावेळेला तिथे परमेश्वर चमत्कार करत असतो. तुम्ही पाहिलं असेल येशू ज्या वेळेला इस्रायलमध्ये चालला असता आपल्या शिष्यांबरोबर, एक आंधळा मनुष्य. हालेलुया. 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 त्याच्या मागून वरडत चालले, ए दाविदाचा पुत्र आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर. आणि येशू ज्या ठिकाणी होता तिथे ते गेले. त्यावेळेला येशू त्यांना म्हणाला तुमच्यासाठी जे करण्यासाठी मी सामर्थ्य आहे का, योग्य आहे का? हालेलुया. त्यावेळेला म्हणले हा प्रभू. हालेलुया.
तुम्ही विश्वास ठेवता का? येशू म्हणाला तुम्ही विश्वास ठेवता का? ते म्हणाले हा प्रभू आम्ही विश्वास ठेवतो. आणि त्या क्षणी प्रभू येशूने त्यांच्या डोळ्यावरती हात ठेवला आणि प्रार्थना केली आणि त्या क्षणी त्यांना दिसू लागलं. हालेलुया, हालेलुया. म्हणजे आपण विश्वास ठेवला पाहिजे की ते काम कोण करत आहे? स्वतः परमेश्वर करत आहे. ते दिसत नाही पण पवित्र आत्म्याद्वारे काम करत आहे. हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेला इथे राजन सांगितलं की काठोकाठ भरा आणि त्यांनी ते भरले. हालेलुया. ते पाण्याने त्यांनी भरले आणि येशूने सांगितलं काढून ते कारभाऱ्याला द्या, जे जेवण बनवतो आचार्य. हालेलुया. त्याला ते द्या. हालेलुया. त्यांनी ते काढून त्या आचार्याला दिला आणि आचार्याने चाकून बघितला. त्यावेळेला तो म्हणला एवढा चांगला द्राक्षरस तुम्ही पाठी का ठेवला? हालेलुया. जेवण जे लग्नात बनवतात ते पहिले चांगलं देतात. हालेलुया. आणि नंतर जे बनवतात त्याला एवढी टेस्ट नसते. हालेलुया, हालेलुया. तुम्ही पाहिले असेल आपल्याकडे इकडे खिचडी संपली तर नंतर भात फोडणीचं करतात. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे जे पहिले जे बनवतात जेवण त्याला टेस्ट असते. हालेलुया. आणि इथं संपल्यानंतर हालेलुया त्यावेळेला ते बोलले की पहिला चांगला द्राक्षरस हालेलुया तुम्ही पाठी का ठेवला? चांगला पहिला देतात. हालेलुया. आणि संपल्यानंतर मग जे काय शिळा पाका असेल निसर ते देतात. हालेलुया. तुम्ही एवढा चांगला द्राक्षरस पाठी का ठेवला? हालेलुया. आणि त्या आचार्याने जाऊन नवरदेवाला विचारलं की तुम्ही आज द्राक्षरस पाठी का ठेवला? पण त्याला पण माहीत नव्हतं की हा कोणी बनवला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण काना ह्या गावामध्ये येशूने आरंभ केला, पहिलं प्रगट चिन्ह केलं. हालेलुया. पहिला चमत्कार केला प्रभू येशूने आणि तिथे येशूच्या शिष्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. चमत्कार पाहिल्यानंतर लोक नमस्कार करतात. हालेलुया, 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 हालेलुया. कोण म्हणणार मी देवाचा पुत्र आहे तर कोण विश्वास ठेवत नाहीत. हालेलुया. पण ज्या वेळेला एखाद्याची किडनी चांगली होते, दृष्टी येते, एखादा पक्षघाती चांगलं होतो, त्यावेळेला बोलतात खरोखरच बाबा इथे देव आहे रे बाबा. हालेलुया, 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 हालेलुया. कारण तुम्ही पाहिले असेल म्हणून इथे साक्ष्य दाखवतात. प्रार्थनेच्या अगोदर साक्ष्य का दाखवतात? की तुमच्या विश्वासाची वाढ झाली पाहिजे. तुम्हाला सत्य समजलं पाहिजे की या साक्ष्य जे आलेले आहेत त्यांना आजारमुक्त कुणी केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इथे काय डॉक्टर आहे किंवा काय तुम्हाला काय दिलं जात नाही. इथे नुसतीच प्रार्थना केली जाते. हालेलुया. की तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की तुम्ही आपली पापं कबूल केली पाहिजेत, सर्वांना क्षमा केली पाहिजे, पापाचा पश्चाताप केला पाहिजे. त्यावेळेलाच तुमच्यावरती आशीर्वाद येतात. हालेलुया. आणि जे लोक पूर्ण विश्वासाने सर्वांना क्षमा करतात, पापे कबूल करतात, पश्चाताप करतात, त्यांच्यावरतीच देवाचा आशीर्वाद येतो. हालेलुया. कारण आपण येशूला ओळखलं पाहिजे. येशूच्या आईने येशूला ओळखलं होता की हा परमेश्वराचा पुत्र आहे, हा सामान्य मनुष्य नाही, हा पाण्याचा द्राक्षरस बनू शकतो. हालेलुया. एका क्षणात तिथं तो द्राक्षरस बनू शकतो, असा विश्वास तिचा होता. म्हणून ती त्याच्याकडे गेली. त्या लग्नाच्या नवरदेवाकडं किंवा त्या माणसांकडे ती गेली नाही, ती येशूकडेच का गेली? कारण तिला माहीत होतं की येशूच इथे द्राक्षरस बनवू शकतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपण जे काय आहे ते आपण येशूवरती विश्वास ठेवल्यानंतर हालेलुया आपण वाईट मार्ग सोडला पाहिजे. म्हणून योहान अध्याय 6 वचन 27 येशूने सांगितलं नाशिवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारलेला आहे ते मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे जे अन्न देईल त्याच्यासाठी तुम्ही श्रम करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नाशिवंत अन्नासाठी श्रम करू नका. आता आपण कशासाठी श्रम करत आहोत? गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, घर पाहिजे, नोकरी चांगली पाहिजे, सर्व व्यवस्थित झालं पाहिजे. पण हे नाशिवंत आहे. हालेलुया. एक दिवस आपल्या शरीराचा पण नाश होणार आहे. हालेलुया. हे मातीपासून बनलेलं जाऊन मातीत मिळणार आहे. आपण जन्माला आलेलं आहे काय घेऊन आलेलं नाही आणि जाताना पण काय घेऊन जाणार नाहोत. हालेलुया. आपण जे काय श्रम करत आहोत ते नाशिवंत अन्नासाठी श्रम करत आहोत, खाण्यापिण्यासाठी श्रम करत आहोत. पण येशूने सांगितलं जो पिता जे शिक्का मारलेला आहे ते मनुष्याचा पुत्र सार्वकालिक जीवन व टिकणारे अन्न देईल त्याच्यासाठी तुम्ही श्रम करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे येशू ज्याच्यावरती शिक्का मारलेला आहे त्याला मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. येशू आपल्याला प्राप्त कसा होईल?
आपण काय केलं पाहिजे तर आपल्याला येशू प्राप्त होईल आणि आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आता जे आपण श्रम करत आहोत, मेल्यानंतर आपल्या शरीराचा आणि आत्म्याचा नाश होणार आहे, पण आत्म्याचा कोण विचार करत नाही. हालेलुया, हालेलुया. आपण आपल्या आत्म्याचा विचार केला पाहिजे की आपण मेल्यानंतर आपला आत्मा कुठे जाणार आहे. हालेलुया. दोनच रस्ते आहेत, एक स्वर्ग आणि नरक. ज्यांनी येशूवरती विश्वास ठेवलेला आहे त्यांना पापाची क्षमा झालेली आहे, त्यांच्यावरती न्यायाचा प्रसंग येणार नाहीत. ते कधीही मेले तर न्यायाच्या वेळेला त्यांचा आत्मा आनंदकाल स्वर्गात जाणार आहे, ते कधीही नष्ट होणार नाही. हालेलुया. ही पृथ्वी नष्ट होणार आहे, जसा पेपर गुंडाळला जातो तशी पृथ्वी गुंडाळली जाईल, ही नष्ट होणार आहे. पण जे सार्वकालिक जीवन आपल्याला परमेश्वर देणार आहे, ते स्वर्ग देणार आहे, ते स्वर्ग कधीही नष्ट होणार नाही. हालेलुया, हालेलुया. तर त्याच्यासाठी आपण श्रम केले पाहिजेत, मेहनत केली पाहिजे, वाईट मार्ग सोडला पाहिजे, सत्याने चाललं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. चोऱ्या करू नका, खोटे बोलू नका, मारहाण करू नका, शिवाय शाप देऊ नका, कमी मिळाले तर चालेल. हालेलुया, हालेलुया. पण देवाला मिळवण्यासाठी, येशूला मिळवण्यासाठी श्रम करा, देवाच्या वचनाचं पालन करा. हालेलुया, हालेलुया. देवाच्या वचनाचं पालन करा, म्हणजे कधीही मरण आलं तर न्यायाच्या वेळेला तुमचा आत्मा आनंदकाल स्वर्गात घेतला जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या भावाने आणि बहिणींनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल ते आजारी भागावर ठेवा, आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ, आणि प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. ज्या कोणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतील, जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील, ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे ख्रिस्ताची शांती येईल, जे व्यसनामध्ये ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती, नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद होत, आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.